घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणत असतो, गुलाब ती बॅग व्यवस्थित आतमध्ये घेऊन जाईल. तर ऐश्वर्या म्हणत असते, नाही नको, काही गरज नाही. तर ऋषिकेश म्हणतो, एवढं काय आहे त्या बॅगेत? तर ऐश्वर्या म्हणते, त्यात माझं काही पर्सनल सामान आहे. मी आईला फोन केला होता, त्यामुळे तिने पाठवून दिलं. तर ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे ऐश्वर्या, तूच घेऊन जाते बॅग. त्यानंतर ऐश्वर्या बॅग घेऊन निघून जाते. तर ऋषिकेश गुलाबला म्हणतो, आपल्याला सूर्यवंशीकडे जायचं आहे. तयारी झाली आहे ना सगळी? तर गुलाब म्हणतो, हो सगळी तयारी झाली आहे. ऐश्वर्या ती बॅग घेऊन किचनमध्ये येते, तर मंगल तिथेच असते. तर ती मंगलला तेथून पाठवून देते. जानकी इकडे पापड वाळत घालत असते. मंगल तेथे येते. तर जानकी तिला विचारते, मंगलताई तुम्ही इथे का आलात? मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही ऐश्वर्यासोबत राहा. तिचा आज पहिलाच दिवस आहे या घरामध्ये. तर मंगल म्हणते, हो वहिनी, मी त्यांना खूप प्रेमाने विचारलं, मी तुम्हाला काही मदत करू का? तर त्या माझ्यावर भस्कन ओरडल्या. मग मी तिथे कशी थांबणार ना? तरी पण मी सगळी तयारी केली आहे, कुकर वगैरे लावला. ऐश्वर्या ते पार्सल काढून ठेवणारच असते. तेवढ्यात तिला जानकी दिसते. त्यामुळे ती पार्सलची बॅग उचलून लपवून ठेवते. तर जानकी आतमध्ये येऊन ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या तू मंगलताईंना का नाही घेतलं मदतीला? मी तुला मदत करते. मी कांदे बटाटे वगैरे कापून देते तुला. तर ऐश्वर्या म्हणते, ते सगळं नाही लागणार. तर जानकी म्हणते, लागणार नाही म्हणजे? तर ऐश्वर्या म्हणते, वहिनी मला एकटीला करू द्या ना, मी छान कॉन्सन्ट्रेट करेन, मला अशी शांतता पाहिजे, तुम्ही प्लीज जा ना इथून. त्याचवेळी आजी आणि सुमित्रासुद्धा किचनमध्ये येतात. तर सुमित्रा म्हणते, काय झालं आणि मंगलला बाहेर का पाठवलं? तर ऐश्वर्या मनात विचार करते, बापरे, आता या पण आल्या. तर जानकी म्हणते, ऐश्वर्यानेच पाठवलं, तिला एकांत हवा आहे म्हणे. तर आजी लगेच म्हणतात, मग ठीक आहे ना, करू दे तिला एकटीला, आपण कशाला लुडबुड करायची? नाही आवडत एखाद्याला असंच कर तसंच कर, चला आपण इथून, कशाला थांबला इथे? तर जानकी म्हणते, तसं नाही आजी, पण घर नवीन आहे, मग ऐश्वर्याला माहीत नसणार ना काय कुठे ठेवलंय, ते सांगावं. तर आजी म्हणतात, तिला तुझी काही मदत नको, ऐश्वर्याला सगळं येतं. तर सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते, तुला नकोय ना कोणाची मदत? ठीक आहे, आम्ही जातो बाहेर. होतं असं काही वेळा की आजूबाजूला माणसं असले की गोंधळल्यासारखं होतं. तर आजी तिला म्हणतात, अशी आमटी कर की आजपर्यंत कोणी केलीच नसेल. त्यानंतर त्या तिघी तेथून निघून जातात. तर ऐश्वर्या ते पार्सल बाहेर काढत असते. त्यावेळी तिच्याकडनं पार्सलचं बिल खाली पडतं. ऐश्वर्या स्वतःशीच खुश होत म्हणते, चला झाली माझी आमटी बनवून. सारंग गाणे म्हणत म्हणतच झाडांना पाणी घालत असतो. त्यावेळी तेथे ऋषिकेशसुद्धा येतो. त्याला पाहून सारंग थोडासा गोंधळून जातो आणि म्हणतो, दादा मी झाडांना पाणी घालत होतो, लग्नामुळे 4-5 दिवस सुट्टी झाली ना, म्हटलं आज जरा झाडांकडे लक्ष देऊ. तर ऋषिकेश म्हणतो, झाडांना पाणी तर तू रोजच घालतोस, पण आज काय गाणी वगैरे म्हणत म्हणत एकदम. तर सारंग एक फूल दाखवत म्हणतो, दादा बघ ना किती छान फूल आलंय. तर ऋषिकेश म्हणतो, आता काय बाबा, फुलंच फुलं, महाराज एकदम हवेत तरंगायला लागलेत. तर सारंग म्हणतो, असं काही नाही. तर ऋषिकेश म्हणतो, सगळं ठीक आहे ना? तर सारंग म्हणतो, हो. तर ऋषिकेश म्हणतो, पण मला ऐकायला आलं की तू माळ तोडली. तर सारंग म्हणतो, दादा मला तोडायची नव्हती, पण मला खूप उत्सुकता होती ती बघायची. तर लगेच ऋषिकेश म्हणतो, सारंग ठीक आहे, घाईमध्ये होतात अशा गोष्टी, याच्यापुढे काळजी घे. त्यावेळी मंगल तेथे येते आणि त्या दोघांना जेवायला बोलवलंय असं सांगते. आज नवीन सुनबाईंच्या हातचा आमटी भात आहे, चला. तर ऋषिकेश सारंगला म्हणतो, काय सारंग, जेवण तयार पण झालं, चांगली सुगरण बायको मिळाली आहे तुला. बरं चला, तिच्या हाताला कशी चव आहे ते बघू. सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तर ऐश्वर्या आमटी भात घेऊन येते. तर सगळेजण तिचं कौतुक करत असतात, म्हणत असतात, किती छान सुवास आहे, आजपर्यंत आपल्या घरात असा सुवास कधीच आला नाही. तर नाना म्हणतात, कोणते वेगळे पदार्थ वापरले आहेत का याच्यामध्ये, वेगळे मसाले वगैरे काही? तर जानकी लगेच म्हणते, नाही नाना, मसाले तेच आहेत, फक्त हात बदलला आहे. स्त्रीच्या हाताची चवसुद्धा पदार्थामध्ये उतरते. आमटीचा सुवासच इतका छान आहे, तर चव किती छान असेल यासाठीच मी उत्सुक आहे. जानकी वाढायला लागते. तर ऐश्वर्या तिचा हात पकडते आणि म्हणते, थांबा वहिनी, मी वाढलं तर चालेल का? तर आजी लगेच म्हणतात, चालेल म्हणजे काय, तूच केलीस ना आमटी, मग तुझाच अधिकार आहे. त्यावेळी सारंग आणि ऋषिकेशसुद्धा आतमध्ये येतात. तर आजी लगेच म्हणतात, तुम्ही पण जेवायला बसा, सारंग बस जेवायला. तर तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते, आधी हातपाय धुवून घ्या आणि मग बसा, आठवतंय ना पेढा, त्यामुळे आज तुम्ही हात व्यवस्थितच धुवून घ्या. तर ऋषिकेश लगेच म्हणतो, जा बाबा सारंग, हात धुवून ये, बायकोची आज्ञा आहे, पाळावीच लागेल. तर सुमित्रा म्हणते, छान आहे छान आहे, जरा आपल्या या लाडोबाला शिस्त लावेल ही ऐश्वर्या.
त्यानंतर सगळे जेवणाला सुरुवात करतात तर सगळेजण ऐश्वर्याचं खूप कौतुक करत असतात. तर आजी म्हणतात, जानकीला सुद्धा जमत नाही एवढी छान आमटी. थोड्या वेळानंतरच ती आमटी खाऊन सुमित्राला मात्र खूप त्रास होत असतो. डॉक्टर सुमित्राला चेक करतात त्यावेळी त्या म्हणतात की त्यांना शेंगदाण्याच्या तेलाची ॲलर्जी आहे, तर तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे होती. तर जानकी म्हणते, नाही नाही आई, आज जे घरचंच जेवण केलं आहे त्यांना आम्ही शेंगदाण्याचं तेल दिलंच नाही. त्यांनी काही बाहेरचं पण नाही खाल्लं. दुसरं काही झालं आहे का त्यांना, दुसरी ॲलर्जी काही? तर डॉक्टर म्हणतात, नाही, ही शेंगदाण्याच्या तेलाचीच ॲलर्जी आहे. मी एवढी वर्ष ट्रीट करते आहे ना त्यांना. मी काही औषधं लिहून देते, ती घेऊन या, संध्याकाळपर्यंत त्यांना बरं वाटायला लागेल. बाहेर आजी आणि ऐश्वर्याला सारंगकडनं कळतं की ॲलर्जी झाली आहे. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या, आज तर तिने फक्त तू केलेलं आमटी भातच खाल्ला होता आणि त्यात शेंगदाण्याचं तेल असूच शकत नाही, कारण आम्ही घरात शेंगदाण्याचं तेलच ठेवत नाही. आईला तेलाची ॲलर्जी आहे ना. कसं झालं काय माहिती. तर ऐश्वर्या मनात विचार करते, बापरे, म्हणजे त्या बाहेरून मागवलेल्या आमटीमध्ये शेंगदाण्याचं तेल असणार. पण मी बाहेरून मागवलेली आमटी खाऊ घातली हे कोणालाच माहीत नाही, त्यामुळे माझ्यावर नाही येणार. त्याचवेळी ऐश्वर्याला सयाजीरावांचा फोन येतो, त्यामुळे ती बाहेर येते आणि ती फोनवर त्यांना म्हणत असते की डॅडा, आमटी भेटली, परंतु एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्या सारंगच्या आईला शेंगदाण्याच्या तेलाची ॲलर्जी आहे आणि त्या भाजीमध्ये शेंगदाण्याचंच तेल होतं वाटतं. त्यांना खूप त्रास होत होता. तर मला असं वाटलं की झालं, गेली आता ही बाई. आणि त्याचवेळी तेथे आजीसुद्धा तिचं बोलणं ऐकत असतात लपून लपून. तर ऐश्वर्या म्हणते, डॅडा, मी तुम्हाला नंतर बोलते, कारण जर माझं कोणी बोलणं ऐकलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणून ती फोन ठेवून देते आणि आतमध्ये निघून जाते. इकडे जानकी आणि मंगल किचनमध्ये तेल चेक करत असतात. तर जानकी म्हणते, आपण चुकून शेंगदाण्याचं तेल तर आणलं नव्हतं ना. तर मंगल म्हणते, नाही, मी यादी चेक केली होती आणि शेंगदाण्याचं तेल आणण्याचा प्रश्नच नाही. तर जानकी म्हणते, मग जेवणामध्ये शेंगदाण्याचं तेल आलंच कुठून? तर मंगल म्हणते, आणि वहिनी जेव्हा आमटी बनवत होत्या तेव्हा त्यांनी मला किचनच्या बाहेर काढलं होतं. तर जानकी म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही. तिला बाहेरून कढीपत्ता आणायला पाठवून देते. त्यावेळी जानकीला तेथे हॉटेलचं बिल भेटतं. त्यावेळी जानकी क्रॉस चेक करायला म्हणून त्या नंबरवरती फोन करते आणि म्हणते, आम्ही तुमच्याकडनं आमटी मागवली होती. तर तो वेटर म्हणतो, हो हो, सयाजीरावांकडनं ना, वेळेत मिळाली ना आमटी? तर जानकी म्हणते, हो मिळाली आणि छान होती, थँक्यू म्हणायला फोन केला होता. तर जानकीला समजतं की ती आमटी बाहेरून हॉटेलमधून मागवली होती. आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत, जानकी ऐश्वर्याला जाब विचारते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, तुझी आमटी आईंच्या जीवावर बेतली असती. तुझं खोटं मी उघडं पाडू शकते, पण चांगुलपणा हा रणदिवेंचा गुण आहे आणि तो तुझासुद्धा असला पाहिजे. याच्यानंतर जर खोटारडेपणा केलास तर गाठ माझ्याशी आहे. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटू उद्याच्या भागात.